पावसाळा सुरू असतानाही पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली रोडपाली परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। विशेष म्हणजे महापालिकेच्या उपमहापौरांच्या प्रभागातच ही गंभीर समस्या निर्माण झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत आहेत। कळंबोली आणि रोडपाली परिसरातील अनेक भागांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असून काही सोसायट्यांना दरमहा शेकडो टँकर मागवावे लागत आहेत। यासाठी लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च सोसायट्यांना सहन करावा लागतोय। दरम्यान उपमहापौर प्रमिला पाटील यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी प्रकाश पटाळे जी स्प्रिंगमध्ये राहतोय। 70 वर्ष वय चालू आहे। गेले 5 महिन्यापासून आमच्या इकडे सोसायटीमध्ये सेक्टर 20 19 पूर्ण एरियामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे। इथे सिनियर सिटीजन आहेत, लहान मुलं आहेत, लेडीज आहेत, वयस्कर माणसं आहेत। टँकरच्या पाण्यामुळं लहान मुलांना आजार, सिनियर सिटीजनला तकलीफ होते, मोठे मोठे टावर आहेत। तर आम्हाला हे गेली 4 महिने खूप पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे। तर आमची प्रशासनाला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे सर्व रहिवाशांना मिळून की आम्हाला लवकरात लवकर पाण्याचा पुरवठा वेळेवर व्हावा, ही प्रशासनाला विनंती आहे आमची। म्हणजे आठवड्यातून 1-2 दिवस तर पूर्वी उन्हाळ्यापासून पाणी तर म्हणजे येतच नव्हतं आणि या सध्या महिना ते जवळजवळ 20-22 दिवस झाले, त्या तिथपासून आता तर पाणी म्हणजे नच्या बराबर येत आहे। बिलकुल म्हणजे अतिशय म्हणजे एक वेळ सुद्धा पाणी देऊ शकत नाही असं पाणी येत आहे। किती हो, टँकर रोजचे 6, 5, 6, 7 टँकर मागवावेच लागतात, त्याशिवाय पाणी पुरवठा पूर्ण होतच नाही। उपमहापौरांकडे सगळ्यांकडे तक्रार केली, सिडकोनच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा तक्रार केली, सगळ्यांकडे तक्रार केली, पण तक्रारीला ते काय म्हणतायत का तिकडून MJP पासूनच सप्लाय नाही आहे। ते सप्लायचा तुटवडा आहे। त्यांनी त्यांचे रेकॉर्ड्स पण दाखवले, सगळं काही दाखवलं। त्यांच्या हिशोबाने त्यांना जेवढं पाणी पाहिजे त्या हिशोबाने पाणी मिळत नाही आहे। न मिळाल्या कारणामुळे सर्वीकडं समप्रमाणात सप्लाय होत नाही आहे। जो उतार तसं जिथे जिथे ज्या बिल्डिंगला मिळेल, कोणाला नाही मिळतंय, तर या सगळ्या याच्यामध्ये फार विचित्र अवस्था झालेली आहे। असोसिएशनमध्ये 100-125च्या वरती सोसायटीज रजिस्टर आहेत आणि आज आमच्याकडे 4 महिन्यापासून पाण्याचा प्रश्न एकदम गंभीर आहे आणि याची जबाबदारी प्रशासनातला कुठला डिपार्टमेंट घेत नाही आहे। आज 4 महिन्यापासून इथे सगळं उंच इमारती आहेत, या टँकरवर अवलंबून आहेत आणि त्याच्यात पाणी खराब येतोय। प्रशासनाला विचारायला गेलो तर ते MGPवर ढकलतात, सिडको महानगरपालिकेवर ढकलते। बस हेच यांचं गोल उत्तरं आहेत, गोलमोल उत्तरं यांच्याकडे। आणि सर्वात मोठी गोष्ट इथे अशी आहे का हा वार्ड, आमचा जो वार्ड आहे हा उपमहापौरांचा वार्ड आहे, तरी आम्हाला ह्या प्रश्न उद्भवत आहेत। बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना त्रास होतोय, त्याच्यामुळे भरपूर इथे प्रॉब्लेम्स चालू आहेत। तर आमची प्रशासनाकडे विनंती आहे का एकमेकांवर ढकलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहेत, तुम्ही काहीतरी ठोस पावलं उचला आणि लवकरात लवकर लोकांना इथे पाणी द्या। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।